बातमी सोलापुरातून आहे। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडीमध्ये बोराची आणि नारळाची बाग अज्ञातानं पेटवून दिली आहे। यात शेतकरी विकास येलपले यांचं मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सांगली पोलिसांकडून तब्बल 84 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आलाय। 813 किलो वजनाचा हा माल होता, ज्यात कोकेन, ब्राउन शुगर, गांजाचा समावेश होता। जिल्ह्यातील 9 पोलीस ठाण्यांतर्गत 1986 पासून 2024 पर्यंत विविध कारवायांमध्ये हा नशेचा साठा जप्त करण्यात आला होता। सांगलीच्या मिरजेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून महानगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंबेडकरांची जयंती एक दिवसावर असताना पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। विठ्ठल दर्शनासाठी आज किमान 3 ते 4 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनासाठी काही दिवसांचा कालावधी लागतोय। पंढरपुरातील चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेलेले 2 तरुण बुडाले। यातील एकाचा मृत्यू झालाय, तर एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय। दर्शन कोलते असं मृत तरुणाचं नाव असून तो जळगावातील रहिवासी असल्याचं बोललं जातंय। पंढरपूर जवळच्या टेंभुर्णीमध्ये गॅस चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून खासगी व्यक्तींना विक्री केल्याप्रकरणी राजस्थानमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर मात्र कारवाई केली नाहीये, त्यामुळे पोलीस अशा प्रकारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जातो।